गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आपण मागच्या तासाला वैधानिक महामंडळ हा भाग बघत होतो. सार्वजनिक क्षेत्रातले जे 3 प्रकार आहेत त्याचा अभ्यास आपला चालू आहे. त्यातला पहिला प्रकार आपण बघितला होता विभागीय आस्थापना. त्याची वैशिष्ट्य, गुण आणि दोष बघून झाले होते. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघत आहोत वैधानिक महामंडळ, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन. याचे आपण वैशिष्ट्य आणि गुण बघितली होती. वैशिष्ट्यामध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य बघितलं होतं सामुदायिक संघटना, दुसरं होतं विधिमंडळास उत्तरदायी, तिसरं स्वतःची कर्मचारी प्रणाली, चौथं आर्थिक स्वायत्तता आणि पाचवं राजकीय हस्तक्षेप नाही. ही 5 वैशिष्ट्य वैधानिक महामंडळाची पाहिली होती. त्यानंतर गुण पाहिले होते आपण पुढाकार आणि लवचिकता, प्रशासकीय स्वायत्तता, तिसरं त्वरित निर्णय, 4 कार्यक्षम कर्मचारी, 5 व्यावसायिक व्यवस्थापन आणि 6 सोपी भांडवल उभारणे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण वैधानिक महामंडळ म्हणजे काय त्याचा अर्थ बघितला, वैशिष्ट्ये बघितली आणि गुणसुद्धा बघितलेले आहेत. आता यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत वैधानिक महामंडळाचे दोष. वैधानिक महामंडळाचे दोष काय आहेत तर पहिला आहे तो म्हणजे कागदोपत्री स्वायत्तता. वैशिष्ट्यामध्ये किंवा गुणामध्ये सांगितले की वैधानिक महामंडळाला सरकारने कागदोपत्री स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण जे काही कागदोपत्री स्वातंत्र्य दिलेलं आहे हे स्वातंत्र्य फक्त नावापुरतं आहे. वैधानिक महामंडळाची निर्मिती ही संसदेत किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र कायदा तयार करून होत असते. त्यामुळे वैधानिक महामंडळ हे सरकारचंच एक क्षेत्र असल्यामुळे कागदोपत्री स्वातंत्र्य हे फक्त नावापुरताच आहे. या वैधानिक महामंडळात व्यावहारिकदृष्ट्या जर बघितलं, मंत्री, सरकारी अधिकारी, राजकीय पक्ष हे लोक वारंवार कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असतात. त्यामुळे कागदोपत्री स्वातंत्र्य हे वैधानिक महामंडळाला म्हणावं तेवढ्या प्रमाणात दिलेलं नाही. त्यानंतर तिसरं आहे पुढाकाराचा अभाव. वैधानिक महामंडळाला कोणत्याही स्पर्धेला तोंड द्यावं लागत नाही. वैधानिक महामंडळ हे सरकार निर्मित असतं. सरकारने वेगळा स्वतंत्र कायदा तयार करून वैधानिक महामंडळाची निर्मिती झालेली असते. त्यामुळे वैधानिक महामंडळात स्पर्धक असे कोण नसतात किंवा स्पर्धा कोणाबरोबर करावी लागत नाही. त्यामुळे या महामंडळाला नफा मिळवण्यासाठी किंवा नफ्याच्या हेतूने कोणतेही असं वेगळं विशिष्ट कामकाज करण्याची गरज नाही किंवा कर्मचारीसुद्धा स्वयंप्रेरित नसतात की जर त्यांना नफा वाढवायचा आहे, जर आपल्याला तोटा झाला तर काय होईल, अशी कोणतीही चिंता किंवा काळजी या वैधानिक महामंडळातील कर्मचाऱ्यांना नसते. त्यामुळे नफा वाढवण्यासाठी किंवा तोटा कमी करण्यासाठी कोणत्याच गोष्टीसाठी वैधानिक महामंडळातील कर्मचारी पुढाकार घेत नाही किंवा स्वयंप्रेरणेने काम करत नाही. त्याचबरोबर जरी वैधानिक महामंडळाचं नुकसान झालं तर ही नुकसान भरपाई सरकारकडनं भरून मिळते. त्यामुळे सर्वजण आपापल्या कामात मग्न असतात. म्हणावं तेवढा पुढाकार घेऊन कोणीही काम करत नाही. त्यानंतर तिसरे आहे गुंतागुंतीची संरचना. वैधानिक महामंडळ जेव्हा विशिष्ट कायदा तयार करून निर्मित होत असते तेव्हा या महामंडळाची उद्दिष्ट काय आहेत, या महामंडळाचे अधिकार काय आहेत हे सगळे कायद्याद्वारेच निश्चित केले जातात. त्याचबरोबर या कायद्यामध्ये वारंवार दुरुस्ती होत असते, तरतुदी बदलत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बदल केले जातात. मग हे जे काही बदल आहेत, हे जे अधिनियम आहेत यांची सुधारणा करणं हे वेळखाऊ आणि अत्यंत क्लिष्ट किंवा अतिशय अवघड काम आहे. त्यामुळे वैधानिक महामंडळाची जी काही संरचना आहे ही गुंतागुंतीची होत जाते. त्यानंतर चौथा दोष आहे लाभावरून संघर्ष. वैधानिक महामंडळाचं जे काही व्यवस्थापन आहे किंवा जो काही कारभार आहे, हा कारभार किंवा हे कामकाज पाहण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते. त्यासाठी संचालकांची नेमणूक केली जाते. त्याचबरोबर या संचालक मंडळामध्ये एकापेक्षा जास्त संचालक असतात. मग जास्त संचालक असल्यामुळे त्यांच्यामध्ये लाभावरून संघर्ष होतो. प्रत्येकजण आपापला स्वार्थ पाहण्यासाठी पुढे आलेला असतो किंवा प्रत्येक संचालक आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी झटत असतो. मग त्याचबरोबर कोणी कोणतेही एवढंसं जरी काम केलं तर ते माझ्यामुळे झालं किंवा जो तो आपला मीपणा जपत असतो आणि या स्वतःच्या मीपणामुळे किंवा मी जे काय केले ते मी केले असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकजण श्रेय लाटण्यामध्ये पुढे असतं आणि यावरूनच यांच्यामध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात आणि
बऱ्याचदा जे काम सुलभ असतं, जे काम सरळ असतं, त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात. म्हणजे संचालकांमध्येच वादविवाद आणि भांडणाचं प्रमाण वाढत जातं. त्यानंतर 5वा आहे अयोग्य व्यवहार. प्रशासकीय मंडळ अयोग्य व्यवहारामध्ये अडकलेले असण्याची दाट शक्यता वैधानिक महामंडळामध्ये असते. वैधानिक महामंडळाची निर्मिती कायद्याने झाली आहे. संसदेमध्ये वेगळा कायदा तयार करून वैधानिक महामंडळ निर्माण केलं जातं. परंतु प्रशासकीय मंडळामध्ये किंवा प्रशासकीय कामकाजामधले जे काही कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात, हे अकार्यक्षम असतात. हे म्हणावं तेवढं मन लावून काम करत नाही किंवा कार्यक्षमरित्या काम करत नाही. अनेक अयोग्य व्यवहार केले जातात. गैरव्यवहाराद्वारे प्रशासन पाहिलं जातं. त्याचबरोबर जे काही प्रशासकीय मंडळातील कर्मचारी आहेत, ते स्वतःची अकार्यक्षमता भरून काढण्यासाठी वेगळे असे प्रयत्न करत नाही. आणि जर महामंडळाला वाटलं की ही अकार्यक्षमता आपण भरून काढावी, तर त्यासाठी नको त्या अनावश्यक वस्तूंचा जास्त किमती आकारून अयोग्य व्यवहार केला जातो. त्यामुळे प्रशासन ही म्हणावं तेवढं सुरळीत चालत नाही. अयोग्य व्यवहार, गैरमार्गाने प्रशासन पाहिलं जातं. अशा पद्धतीने आपण हे 5 दोष इथे बघितलेले आहे. पहिला दोष बघितला कागदोपत्री स्वायत्तता. तर कागदोपत्री स्वायत्तता नाही, कागदोपत्री स्वातंत्र्य नाही. जे काही स्वातंत्र्य हे फक्त दाखवण्यापुरतं आहे, पण प्रत्यक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य वैधानिक महामंडळाला सरकारने दिलेलं नाही. वैधानिक महामंडळाच्या कामकाजामध्ये मंत्री, सरकारी अधिकारी, राजकीय पक्ष वारंवार हस्तक्षेप करत असतात. त्यानंतर पुढाकाराचा अभाव. वैधानिक महामंडळाची निर्मिती कायद्याने झालेली असते. त्यांना कोणत्याही स्पर्धेला तोंड द्यावं लागत नाही. नफा कमवण्यासाठी वेगळे कष्ट करत नाही किंवा तोटा होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे वैधानिक महामंडळामध्ये कोणताही अधिकारी किंवा कोणताही कर्मचारी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने किंवा पुढाकार घेऊन काम करत नाही. कारण त्यांना स्पर्धेला तोंड द्यायचं नसतं, नफा कमवायचा नसतो, तोट्याची काळजी नसते आणि जरी नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई सरकारकडनं मिळत असते. त्यानंतर तिसरं, गुंतागुंतीची संरचना. वैधानिक महामंडळाचं जी काही कायद्याने निर्मिती होते, ती कायद्याने निर्मिती होत असताना त्याची उद्दिष्ट आणि अधिकार ठरलेले असतात. मग त्या कायद्यामध्ये किंवा तरतुदीमध्ये सतत बदल होत असतात आणि या अधिनियमामध्ये सुधारणा करणं हे अत्यंत वेळखाऊ आणि क्लिष्ट काम असतं किंवा अवघड काम असतं. त्यामुळे संरचना अधिकच गुंतागुंतीची होत जाते. त्यानंतर चौथं बघितलं की लाभावरून संघर्ष. संचालक मंडळाद्वारे व्यवस्थापन आणि कारभार हा वैधानिक महामंडळाचा पाहिला जातो. संचालकांची संख्या खूप असते, त्यामुळे प्रत्येकजण जे काही झालं ते माझ्यामुळे झालं श्रेय लाटण्यामध्ये पुढे असतो आणि प्रत्येकजण आपला स्वार्थ कसा साध्य होईल हे बघण्यात पुढे असतो. आणि संचालक जो तो मी खरा किंवा मी पुढे, माझ्यामुळे सगळं होते असे लाभ स्वीकारण्यामध्ये एकमेकांमध्ये भांडण होतात, वादविवाद होत जातात आणि नको त्या कारणांमुळे सुलभ कामसुद्धा अडथळ्याने भरलं जातं किंवा जे काम योग्य पद्धतीने किंवा सुलभ होणार असेल त्याच्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत जातात. त्यानंतर 5वं बघितलं अयोग्य व्यवहार. ज्या पद्धतीने संचालक मंडळामध्ये वादविवाद असतात, त्याच पद्धतीने वैधानिक महामंडळाचं जे काही प्रशासन आहे, हे प्रशासन पण योग्य रीतीने चालत नसतं. प्रशासनामध्ये सुद्धा अनेक गैरव्यवहार होत असतात. अनेक प्रकारच्या अयोग्य व्यवहारामध्ये प्रशासकीय मंडळ अडकलेलं असतं. आणि जर वैधानिक महामंडळाला वाटलं की हे जे काही प्रशासकीय मंडळातली अकार्यक्षमता ही आपण भरून काढावी, तर ती भरून काढण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तूंच्या अनावश्यक जास्त किमती आकारून त्याची खरेदी केली जाते आणि त्यामध्येही अयोग्य व्यवहार केले जातात. अशा पद्धतीने आपण वैधानिक महामंडळाचे दोष बघितलेले आहे. या ठिकाणी आपला वैधानिक महामंडळ हा प्रकार संपलेला आहे. वैधानिक महामंडळाची नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील, त्या नोट्स वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहे. वैधानिक महामंडळाचा अर्थ, वैशिष्ट्य, गुण आणि दोष अशा पद्धतीने आपण हा घटक, दुसरा प्रकार, सार्वजनिक क्षेत्रातला दुसरा प्रकार वैधानिक महामंडळ इथे संपवलेला आहे.